ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च पराशरं च व्यासं शुकं गौरपदं महन्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यम् श्री शंकराचार्य मथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनी व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे जे नवप्रथम जीवनमुक्ती कथन हे आता समारोपाला आलेलं आहे। मला आता 2 ओव्या राहिले शेवटच्या। ज्ञानोबा भगवान विष्णूचे अवतार आहेत असं जे आम्ही वारंवार म्हणतो, याला शास्त्राचा आधार आहे। तसेच आमचे सगळे संत सत्पुरुष जे गेले त्यांनी ज्ञानोबांना विष्णूचा अवतार म्हटले। संत जनाबाई नामदेवांची सेवा करणारी जनाबाई, तिचा एक अभंग फार प्रसिद्ध आहे। जनाबाई किती सामान्य स्त्री होती। ती म्हणते, ज्ञानोबा कसे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार। निवृत्तीनाथ महाराज त्यांचे गुरु, ते सदाशिवाचे अवतार म्हणजे भगवान शंकराचे अवतार आहे। महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। तेव्हा
महाविष्णू जे आहे त्यांचा अवतार ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वर महाराज. ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. सोपान काका हे ब्रह्मदेवाचे अवतार. आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी, दासी जनी लागे पायी. बघा काय सुंदर अभंग लिहिलाय या जनाबाईने. सामान्य स्त्रिया सुद्धा काय त्या काळामध्ये उच्च पदावर होत्या. संतांची सेवा करणारी ही जनाबाई गोंगड्या थापताना तिच्या गोंगड्यामधून विठ्ठल 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 असा आवाज यायचा. पुष्कळ त्याचं तिचं चरित्र आहे. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला हा जो जीवनमुक्तीचा अनुभव सांगून गेलेला आहे तो आपल्या सगळ्या साधकांना शिष्यांना प्राप्त व्हावा म्हणूनच ते कळकळीने सांगून गेलेले. जीवनमुक्तीचा अनुभव तो त्यांनी आपल्याला सांगितला. आता ते आपल्या सद्गुरूंचं वर्णन करून राहिले होते. 65व्या ओळीपासून सद्गुरूंचं वर्णन सुरू झालेले. कालची ओळी आपली तशीच होती, 69वी. या 69व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी काल आपल्याला फार मोठा उपदेश केला. काय उपदेश केला? काल त्यांनी सांगितलं आपल्याला गुरुत्वे जेवढा चांगू, गुरुत्वे जेवढा चांगू तेवढाची तारुणी लघु, तेवढाची तारुणी लघु. गुरु लघु जाणे जो पाहू तुझा करी, गुरु लघु जाणे जो पाहू तुझा करी. ही जी ओळी आहे तशी शब्दार्थाच्या दृष्टीने अतिशय सोपी ओळी आहे. परंतु या ठिकाणचं जे तारण, गुरुत्व आणि लघुत्व या ज्या गोष्टी आहेत त्या परमार्थाच्या दृष्टीने फार गंभीर आहे, गहन आहे. गुरु आपल्या गुरुत्वामुळे मोठा आहे. गुरुत्व म्हणजे गुरुतत्व, ब्रह्मस्वरूप, आत्मस्वरूप. तो इतका मोठा आहे की परब्रह्महूनही मोठा आहे. आणि जेव्हा शिष्याला तारण्याचा म्हणजे धरण्याचा प्रश्न येतो तेव्हा हे मोठं एवढं मोठं रूप धारण करून का उपयोगाचं नाही. आणि म्हणून त्यांना एका लहान अशा मनुष्याचा देह धारण करावा लागतो. मनुष्य रूपाने ते येतात आणि मग त्या शिष्याचा उद्धार करतात. तेवढाची तारुणी लघु. तेव्हा तारण करण्यामध्ये, उद्धार करण्यामध्ये शिष्याचा ते छोटे होतात, संकोच करतात आपला. हा जो गुरुत्वाचा विशाल असा पसारा आहे त्यांचा, तो एका ठिकाणी एका लहानशा व्यक्तीमध्ये आणणं किती अवघड आहे हे आपल्यासारख्याला नाही मिळणार. आता ज्ञानोबा आपल्याला या तिसऱ्या ओळीमध्ये असं समजायले की गुरु लघु जाणे जो पाहू तुझा करी. हे गुरुदेवा, जो तुझं हे गुरुत्व आणि लघुत्व जाणतो, आम्हाला गुरूंचं गुरुत्वही कळत नाही, लघुत्व समजत नाही. आम्ही गुरूंना एक व्यक्ती समजतो, एक देह समजतो. कारण आम्ही जीव भावात असतो, देह भावात असतो आणि म्हणून आम्ही ज्या भावात असतो त्याच भावामध्ये आम्ही गुरुलाही पाहतो. म्हणून गुरुला आम्ही आमच्या समक्ष आम्हाला पाहताना आमच्यासारखे देहधारी आहे. ते उपदेश करतात, ते खातात, बोलतात, चालतात वगैरे करतात. अशा प्रकारे गुरुच्या ठिकाणी देहाचा ज्या वेळेला आम्ही भाव ठेवतो तेव्हा देवभाव असणारा साधक आणि देवभावानेच गुरुकडे पाहणारा साधक
त्या साधकाला त्या गुरुकडून परमार्थाचं काही प्राप्त होत नाही. झालंच तर लौकिक जीवनातल्या काही गोष्टी प्राप्त होतील त्याची इच्छा असते. परंतु गुरु ह्या ज्या गोष्टी आहेत जीवनातल्या त्या देत नाही, कारण त्या आपल्या प्रारब्धाधीन आहेत. आपल्या नशिबाच्या दैवाच्या अधीन ज्या गोष्टी आहेत तेवढंच आपल्याला या जगामध्ये प्राप्त होतात. म्हणून त्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. खुश करण्यासाठी म्हणून जातो की ठीक आहे बाबा, मिळून जाईल तुला, जा तुझे कल्याण होईल, जा तुझे चांगलं होईल, भलं होईल, एवढं म्हणावंच लागतं त्या शिष्याला उत्तेजन देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी तेवढं बोलावं लागतं. परंतु गुरु त्या असल्या गोष्टी देत नसतात. गुरु जे देतात, तुम्हाला काल सगळं आतापर्यंत सांगितलं की गुरु जे देतात ते आत्मस्वरूपाचं दान देतात. आत्मस्वरूप ज्यामुळे प्राप्त होईल अशी विद्या देतात, अशी शक्ती देतात, अशी शक्ती जागृती करून देतात ते आपली. तेच खरं गुरुकार्य आहे. आणि म्हणून लघुत्व आणि गुरुत्व या दोन शब्दांमधलं जे रहस्य आहे ते तोच शिष्य जाऊ शकतो जो त्यांचा पाव फेडतो, म्हणजे त्यांचा उपकार फेडतो, त्यांच्या उपकारासाठी सेवा करतो. असा जो सेवक असतो त्याला त्या गुरुचं हे मोठंपण आणि लहानपण लक्षात येतं आणि मग तो त्या गुरुच्या स्वरूपामध्ये जाण्याची इच्छा करतो. तुझा करी ज्ञानवाणी या ओळीमध्ये काल आपल्याला खूप सांगितलेलं होतं. आज आपल्याला ही 70वी ओळी पाहिजे. 70व्या ओळीमध्ये तर आणखी ज्ञानवा फार वेगळाच अनुभव सांगणार आहे. ही जी 70वी ओळी आहे अमृतानुभवाची या नव्या प्रकरणातली, ज्ञानवा म्हणून शिष्या देता वाटे, शिष्या देता वाटे अद्वैताचा समूह फुटे, अद्वैताचा समूह फुटे. तरी काह्या होती भाटे शास्त्री तुझी, तरी काह्या होती भाटे शास्त्रे तुझी. हा सुंदर ज्ञानवा सोडले हे सद्गुरुदेवा, सगळे शास्त्र तुझी भाट होऊन स्तुती करून राहिले. भाट म्हणजे जो स्तुती गायक असतो ना त्याला भाट म्हणतात. आणि त्याच्यापासूनच भटजी शब्द निर्माण झाले बर का. हे आपले भटजी जे असतात ना ते भाटच आहेत. कशाची भाट येते? स्तुती गाणारे, देवाची स्तुती गाणारे, भगवंताची गुरुची स्तुती गाणारे ते त्यांना भाट म्हणतात, ते भट असतात. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात की हे गुरुदेवा, आपल्या गुरुबद्दल सांगलेले ते, हे गुरुदेवा ही सगळी शास्त्र जी आहे ती तुझी भाट म्हणून स्तुती का करता? म्हणून शास्त्रांनी, वेदांनी स्तुती करावी, उपनिषदांनी स्तुती करावी, सगळ्या इतर सगळ्या जेवढी शास्त्र आहेत, अध्यात्मशास्त्राचे जे ग्रंथ आहेत आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले, ऋषीमुनींनी लिहून ठेवलेल्या या अध्यात्म ग्रंथांनी तुमची एवढी स्तुती का करावी? तर त्याचं कारण सांगून राहिले ज्ञानोबा. स्तुती करण्यासाठी जो स्तुती करणार आहे त्याला आधी ज्याची स्तुती करायची त्याचं महत्व पटलं पाहिजे. हे तर खरं. कोणी एखादा मनुष्य आपली जेव्हा स्तुती करतो, आपल्याबद्दल चांगलं बोलतो, तेव्हा त्याच्या त्या बोलण्यानं
तो जो त्याचा विचार बोलण्यामधला तो त्याला समजलेला असतो, तो त्याला कळलेला असतो, त्या विचाराने तो बोलत असतो. ज्ञानवान सांगतात एखाद्याची स्तुती करण्यासाठी त्याचे गुण आपल्याला माहिती असावे. स्तुती गुणांची होते आणि निंदा दोषांची होते. मला उलट सुलट करू नका. स्तुती कोणाची होते? गुणांची. आपल्यामध्ये जे गुण आहेत, गुण म्हणजे चांगले धर्म, त्यांची स्तुती होते. आणि ज्या वाईट गोष्टी, जे दोष आहेत, त्यांची निंदा होते. तेव्हा गुण आणि दोष हे प्रत्येकामध्ये आहेत. गुण आणि दोष सर्वसामान्यपणे माणसांच्या जीवनामध्ये प्रत्येकामध्ये असतात. तेव्हा जो गुण जाणणारा आहे तो फक्त गुणाकडे लक्ष देऊन त्यांच्या गुणाची स्थिती करतो, तो त्यांच्या दोषाकडे पाहत नाही. आणि जो निंदा करणारा आहे तो फक्त ते जे दोष दिसतात त्याला ते पाहून त्यांची निंदा करतो. असा मनुष्याचा व्यवहार आहे जगामधला. जगातली ही सगळी माणसं अशी निंदा आणि स्तुतीच्या नादी लागून चाललेली आहेत, व्यवहार करतायत. म्हणतात आमचे गुरुदेव तसे नाही. आमच्या गुरुदेवांची निंदा करण्यासाठी एकही दोष मला त्यात दिसत नाही. मला त्यांचे गुण इतके 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 अतर्क्य आहेत, इतके श्रेष्ठ आहेत की खरोखर मी माझ्या पद्धतीने त्यांचं वर्णन करू शकत नाही. त्यांचं वर्णन त्या शास्त्रकारांनीच करावं. ज्ञानोबा त्या शास्त्रकारांच्या पेक्षा आपण कमी आहोत, ते आमचे श्रेष्ठ शास्त्रकार आहेत असं त्यांना मान देऊन सांगतात. आणि त्या शास्त्रकारांनी ज्या अर्थी आमच्या गुरुदेवांना स्तुती करून त्यांचे गुण वाखाणले, त्याला हेच कारण आहे. कोणता सगळ्यात मोठा गुण आहे? गुरूंचा, ज्यामुळे सगळी शास्त्र त्यांची स्तुती करतात. सांगतात शिष्या देता वाटे अद्वैताचा समूह फुटे. काय म्हणतात? शिष्या देता वाटे अद्वैताचा समूह फुटे. शिष्याला अद्वैताचा वाटा देत असताना, गुरु तो अद्वैतात असतात ना, आत्म्यामध्ये ते असतात. जीवनमुक्त गुरु हे आत्मस्वरूपात असतात आणि आत्मा तर अद्वैतात असतो. अद्वैत म्हणजे दोन नाही, द्वैत नाही, ते अद्वैत एकत्वात आहे आत्मा. मग आत्म्याप्रमाणे एकत्वात जे असतात, गुरु नेहमी अद्वैतात राहतात. तेव्हा अद्वैतात असलेले गुरु जेव्हा आपल्या शिष्याला काही देतात, आता देणं आणि घेणं हा जो व्यवहार आहे याच्यामध्ये द्वैत असतो. का? तुम्ही जगामध्ये आपल्या देण घेण्याचे सगळे व्यवहार द्वैतात होतात ना. दोन झाल्याशिवाय देता येत नाही, घेता येत नाही. परंतु आश्चर्य असं गुरुंचं की गुरु जेव्हा आपल्या शिष्याला काय ते देतात, ते देत असताना आपला अद्वैताचा ऐश्वर्याचा भाग फुटू देत नाही, भंग पाहू देत नाही. आपलं ऐश्वर्य तुटू देत नाही. कोणतं? एकत्वाचं. वास्तविक जगामध्ये आपण असं पाहतो की देणारे घेणारे द्वैतात असतात आणि ते दोन असतात म्हणून ते देणं घेणं होतं. परंतु गुरुचं देणं असं काही देणं आहे की ते अद्वैताचाच वाटा, एकत्वाचाच वाटा त्या शिष्याला देऊन आपल्यासारखे करून घेतात. त्या शिष्याला अद्वैतात आणतात ते आणि मग त्याला देतात. ते जे देतात ते अद्वैताच देतात.
आणि त्यामुळे गुरुमध्ये द्वैत दिसत नाही आणि म्हणून सगळी शास्त्र त्यांची स्तुती करतात. हे असं कुठं दिसत नाही. इतर कुठेही देणे घेणे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी असं कधी दिसत नाही की एक रूप झालेली सगळे. एकत्वाची स्थिती असताना एकत्व भंग पाहू न देणं, त्या एकत्वाचा ऐश्वर्याचा भोग घेत राहणं आणि त्या ऐश्वर्यामध्ये एकत्वाच्या ऐश्वर्यामध्येच त्या शिष्यालाही आपला वाटा देऊन टाकणे. शिष्याला देत असताना आपलं अद्वैत फुटू देत नाही, भंग होऊ देत नाही. ही सगळ्यात मोठी आश्चर्यकारक अनाकलनीय अशी गोष्ट आहे आणि ते गुरु करतात. गुरुचं सामर्थ्य काय? गुरुचं सामर्थ्य एवढं मोठं सामर्थ्य आहे की ते आपल्या शिष्याला जो देतात त्या देत असताना आपलं अद्वैत फुटू देत नाही, भंग होऊ देत नाही. हे ऐश्वर्य तसं राहून देतात. आणि म्हणून सगळी शास्त्र भाट म्हणून म्हणजे स्तुती गाऊन त्यांचा उदय करतात. गुरुंचं महत्व या शास्त्रांनीच वाढवलेलं आहे. सगळे शास्त्र, सगळे संत सत्पुरुष आपले गुरुंचं श्रवण करतात. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एक ओवी यातून आलेली आहे बा. ज्ञानेश्वरीमध्ये सांगत होते, म्हणून शिष्य आणि गुरुनाथू, म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोन्ही शब्दांचा अर्थ, शिष्य आणि गुरुनाथू या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी होतू, श्री गुरुची परी होतू दो ठाई. हे एकत्व आहे त्यांचं. काय एकत्व आहे की शिष्य आणि गुरु, गुरुनाथ सद्गुरुनाथ या दोन्ही शब्दांमध्ये एकच अर्थ आहे असं ज्ञानोबा सांगतात. ज्ञानेश्वरी सांगत होते. आपण काय करतो, गुरु वेगळे शिष्य वेगळे असा भिन्नतेचा भाव धरून आम्ही गुरुकडे पाहत असतो. ज्ञानोबा म्हणतात असं नाहीये. गुरुने जेव्हा त्याला आपला शिष्य म्हणून पत्करलं, जेव्हा त्याला आपला म्हणून गुरु कृपा केली, त्याला जेव्हा ती दीक्षा दिली, जेव्हा त्यांनी त्याला आपला म्हटलं, तेव्हा हा अद्वैताचा वाटा त्याला दिलेला आहे. अद्वैताचा भाग त्या शिष्याला त्यांनी दिला आणि जेव्हा अद्वैताचा वाटा शिष्याला प्राप्त होतो तेव्हा तो शिष्यही गुरुप्रमाणे शिष्य न राहताना गुरु होतो. आता तुम्ही लक्षात घ्या, आपण सगळे तुम्ही गुरु बसलेले तिथं आमचे बरं. कारण गुरुत्व जे आहे, जे गुरुमध्ये आहे ते शिष्यामध्ये असतं. काय फरक आहे आता? ज्ञानो म्हणतात अरे जो आत्मराज त्या गुरुमध्ये आहे आणि जी आत्मशक्ती गुरुमध्ये आहे तीच आत्मशक्ती आता या शिष्याला दिली त्यांनी. आत्मा तर आहेच होता, आत्मशक्ती त्याच्यामध्ये आहे. फक्त ती आत्मशक्ती जी होती, जिला कुंडलिनी असं नाव देतो आम्ही, ती कुंडलिनी शक्ती मुद्रित होती. शिष्याने जेव्हा तो माझा शिष्य आहे म्हटलं तेव्हा ती कुंडलिनी जी झोपलेली होती तिला जागा करून दिलं. झोपली म्हणजे आपण झोपतो तशी नाही, शक्ती कधी झोपत नाही. आणि तिला जाग केलं म्हणजे आपल्यासारखं जाग होतं झोपेत ना, तशी ही जागी नाही झाली. शक्तीची जागृती आणि निद्रा याचा अर्थ तुम्हाला पुष्कळ सांगितला पूर्वी, पण पुन्हा लक्षात घ्या.
विसरायचं नाही या काही गोष्टी आपल्या शक्तिपात मार्गातल्या. निद्री शक्ती अशी शक्ती आहे की ती तर आत्म्याची शक्ती ती, परंतु ती आत्म्यातून उद्भूत होते, बाहेर येते आणि आपल्या इंद्रियांमध्ये येते. सगळ्या इंद्रियांमध्ये ती शक्ती पसरते आणि मग ही इंद्रियांमधली शक्ती जगाचं काम करते, जगाती कार्य करते. डोळे पाहण्याचं करतात, कान ऐकण्याचं करतात, नाक वास घेतं, तोंड खातं पितं बोलतं, हात पाय काम करतात. ही इंद्रिय सगळी कामाला लागतात. किंवा ती जी शक्ती आहे कुंडलिनी, ती शक्ती आत्म्याची शक्ती आहे, परंतु ती इंद्रियांमध्ये येऊन मग इंद्रियांना ती चलायमान करते, इंद्रियांना चालू करून देते ती. आणि मग ती इंद्रिय आपापली कर्म करतात आणि ती कर्म करत असताना थकून जातात बिचारी. अशी जी वाहून जाणारी शक्ती आहे जगाकडे कर्मांमधून, त्या शक्तीला निद्री शक्ती म्हणतात, झोपलेली शक्ती ती. आणि मग जागृत शक्ती कोणती आहे? जागृत शक्ती ती आहे की ती ही आत्म्यातूनच तीच शक्ती येते. जी शक्ती निद्रित होती ना ती शक्ती आहे कुंडलिनी, परंतु तिचं स्थान आता वेगळं आहे. ती आता हा जो पाठीचा कणा आहे त्या पाठीच्या कण्याच्या शेवटी मूलाधार केंद्र आहे, मूलाधार चक्र आहे. त्या मूलाधार चक्रामध्ये ती शक्ती तिथे पोहोचलेली असते, सगळं पोहोचली ती. त्या मूलाधारामधल्या शक्तीला गुरु काय करतात, आपली शक्ती तिथं पाठवतात आणि आपली शक्ती त्या ठिकाणी गेली की मग ती त्याची मूलाधारामधली शक्ती आणि ती गुरुची जागृत शक्ती तिथं मुलात होतो. आणि ती जी बसलेली झोपलेली काय म्हणा तिला, ती जी शक्ती आहे तिला ते सुषुम्नाचं दार उघडून तिला सांगतात जा वर आता. तिला प्रेरणा देतात, तिला परावर्तित करतात, तिला चालना देतात. उठ बाई आता तू, हे कुंडलिनी तू जाग आता, उठ जाग आता, तू जागृत हो आणि तू या सुषुम्नाच्या मार्गावरून तू आता वर चढत जा. आणि म्हणून ती कुंडलिनी पाठीच्या कण्यामधून जी सुषुम्ना नाडी गेलेली आहे त्या नाडीतून ती वर चढत चढत षटचक्रांचा वेध घेत घेत ती आज्ञाचक्राच्या पर्यंत येते, पुढे चालणं सहस्रार चक्रापर्यंत जाते, तिचं समाधी लागते. हा जो प्रवास आहे कुंडलिनीचा हिला जागृत शक्ती म्हणतात. तेव्हा जागृत शक्ती म्हणजे सुषुम्नेच्या मार्गातून जाणारी वाहणारी शक्ती, आणि निद्री शक्ती म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून जगाकडे वाहणारी शक्ती. असा निद्रित आणि जागृत शक्तीचा अर्थ आहे. हा झोपलेला आणि निद्रा असलेला आपला जो नेहमीचा अर्थ आहे तो असा अर्थ नाही. हे शक्तिपात दीक्षा घेतलेल्या प्रत्येक साधकाला माहिती असलं पाहिजे की जागृत शक्ती म्हणजे काय आणि निद्री शक्ती म्हणजे काय. आता गुरु जेव्हा त्याची ती शक्ती जागृत करून देतात आणि आपली शक्ती परत येऊन जाते गुरुकडे, आणि त्याची शक्ती ही आत्मशक्तीच आहे. त्याची ती आत्मशक्ती त्याची आता मग काम करायला होऊन जाते. आता गुरुने काय दिलं बरं सांगा तुम्ही? फक्त तिथं ती जी चुपचाप बसलेली होती तिला प्रेरणा दिली, तिला सुषुम्नेच्या द्वारातून वर ढकलून दिलं आणि आपली शक्ती काढून घेतली परत. गुरुने काही दिलेलं नाही. दिलं काय? फक्त तिला जागृत करून हलवून दिलं, उठ झोपली काय, जा आता वर या मार्गातून, एवढंच कार्य केलेलं आहे. म्हणून आपला अद्वैताचा वाटा त्या शिष्याला दिला म्हणजे त्याची नुसती शक्ती आपल्या शक्तीनं जागृत करून दिली आणि परत आपली शक्ती आपल्या परत घेऊन आले परत. हा अद्वैताचा वाटा आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात बघा ना, शिष्य विषय तैसा गुरु शिष्य विषय.
हाच एक उल्हासे, जरी काही दिसे दोन्हीपणे. जरी शिष्य आणि गुरु हे दोन आपल्याला वाटत असले, दोन दिसत असले, तरी वास्तविक ते दोन नाहीत आता. कारण गुरुमध्ये जी आता जागृत शक्ती आहे, कुंडलिनी, जी सुषुम्नेच्या मार्गाने आता वर गेलेली आहे, तीच आता त्याच्यामध्ये जागृत होऊन ती वर चाललेली आहे सुषुम्नेमधून. फरक एवढाच आहे की तिची आता सुरुवात झालेली आहे, तिचा प्रवास आता सुरू झालेला आहे. गुरुचा प्रवास आधी होऊन गेलेला आहे, एवढाच फरक आहे. म्हणून जाणवा म्हणतायत, शिष्या देता वाटे अद्वैताचा समूह फुटे, तरी काह्या होती भाटे शास्त्री तुझी. हे गुरुदेवा, तू अद्वैताचा वाटा म्हणजे आपल्या शक्तीनं त्याच्या शक्तीला जाग करून परत आपली शक्ती आपल्या ठिकाणी घेऊन हा अद्वैताचा वाटा त्याला दिलेला आहे. अद्वैत त्याला दिलेला आहे, द्वैत नाही यामध्ये. आपलं काही दिलं नाही, त्याचंही काही घेतलं नाही. देण्या घेण्याचा व्यवहारच नाही इथं. तेव्हा अशा प्रकारे अद्वैताचा वाटा देऊन आपला एकत्वाचा भंग होऊ देत नाही गुरु. आपले एकत्व कायम ठेवतात. आणि आपलं एकत्व कायम ठेवणं हे जे कौशल्य आहे, ही जी विद्या आहे, हे जे सामर्थ्य आहे, हे गुरुंचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून सगळी शास्त्र त्या गुरुंचं स्तुतिगान करतात. त्यात आश्चर्य ते काय, असं ज्ञानोबा म्हणून राहिले. ज्ञानोबा म्हणून राहिले, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आता यावरून येतो की सद्गुरु शिष्याला आत्मसाक्षात्कार करून देत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला काय वाटतं की आमच्या गुरूंनी आम्हाला आत्मसाक्षात्कार करून दिला, आमच्या गुरूंनी आम्हाला आत्मस्थितीमध्ये आणून ठेवलं. आता ते म्हणावं लागतं गुरूंचे उपकार म्हणून. परंतु गुरु आत्मसाक्षात्कार करून देत नाही. आत्मसाक्षात्कार हा ज्याचा त्यालाच करावा लागतो. हे तर खरं की नाही. अहो, तुमची शक्ती तुमच्या त्या आत्म्याकडे जाणारी आहे ना. गुरु काय करेल तिथं? गुरुने ते तुमच्या त्या शक्तीला जाग करून ती वर चालू लागलेली आहे आणि आपली शक्ती काढून घेतलेली आहे. गुरुने काही केलं नाही. मग आता ही जी त्याची शक्ती ती कार्य करायला लागलेली आहे, आत्म्याकडे जाऊ लागलेली आहे, आत्मसाक्षात्कार करेल ती, आत्म्याशी जाऊन भेटेल ती शक्ती, हे कार्य आता तुमच्या शक्तीनं तुम्हाला प्राप्त झालेले आहे की नाही. म्हणून गुरु आत्मसाक्षात्कार करत नसतात. गुरु त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये येणारे जे प्रतिबंध आहेत, अडथळे आहेत, ते हटवण्यासाठी उपाय सांगतात. बरं, कारण ही कुंडलिनी शक्ती जेव्हा जी वर चढायला लागली तेव्हा तिच्या मार्गामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात. आणि आपल्या कर्माचे संस्कार आहेत, विकार आहेत, नाना प्रकार आहेत, अहंकार आहे, गर्व आहे, नाना प्रकारे वासना आहेत, कामना आहेत. काय हे जे सगळं भरलेलं आणि चित्तामध्ये हा मोठा अडथळा आहे त्या शक्तीला. आणि म्हणून ती शक्ती अशा घाणीवरून जाण्याची इच्छा करत नाही. कोण जाईल घाणीमधून? अशी कल्पना करा, या म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी सगळ्या संडासातली घाण उचलून रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकून ठेवली आणि सांगितलं तुम्हाला जाओ, तुम्ही आता मस्त फिरा, आता तुम्ही या रस्त्याने मस्त फिराल का तुम्ही? अरे तिथं सगळी घाण टाकून ठेवली ना, का मस्त फिरा. तशी सगळी घाण आम्ही त्या कुंडलिनीसाठी आमच्या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये
अहम मध्ये भरून ठेवलेली. आणि तिला सांगतो, जा बाई तू आता वर, मजेने जा आता, खुशाल चढ तू आता. तो जिना चढून जातो. कोणता? सुषुम्नेचा जिना. त्याला आनंद वाटेल का? कसं तुम्ही सांगा ना, तुम्हाला तरी आनंद वाटतो का घाणीमधून जाणं? मग त्या तिथं ती आत्मशक्ती आहे. पुन्हा आत्म्याची शक्ती किती शुद्ध असते. आत्मा जितका शुद्ध आहे तशी त्याची शक्ती शुद्ध आहे. मग इतक्या शुद्ध आणि पवित्र शक्तीला घाणीमधून जाताना किती ओंगाळवाण वाटेल तिला. ज्या साधकाचं अंतकरण शुद्ध, सात्विक, स्वच्छ असतं त्याला भराभर अनुभव यायला लागतात. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये खूप घाण भरलेली आणि तो भरूनच राहिला, अजून दीक्षा घेऊनही अजून भरत राहतो. आणि घाण भरण्याची प्रक्रिया या लोकांची घाण आधी भरलेली आहे ना, त्या घाणीमुळे ती प्रक्रिया थांबत नाही त्यांची. ही तर साधी गोष्ट आहे. दारुड्याला किती जरी आपण आवरलं, एकदा त्याला ती दारूची सवय लागली आणि जरी त्याला किती उपदेश केला आणि काही केलं तरी जशी त्याची सगळी डोक तिकडेच राहते. तोच विचार करतो दारुड्या. तसा हा जो घाण मनुष्य आहे ना, पापी मनुष्य आहे ना, वाईट अंतकरण असलेला माणूस आहे ना, त्याची धाव नेहमी त्या उदात्ताकडे पुन्हा धावते. ती शक्ती म्हणते, अरे तू आधी खूप कचरा गोळा करून ठेवलेला आहे, घाण केलेली आहे, त्याच्यामध्ये मला वर जायचंय, आणि पुन्हा की तू त्या घाणीकडेच पळून राहिला, पुन्हा भरून राहिला, जमून राहिला. मला घाण उपसायला आता लागलेलं आहे गुरुनी. शक्तीचं काम काय? कुंडलींचं. ही जी भरलेली चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये भरलेली घाण आहे ती उपसून फेकणं बाहेर क्रियांच्या माध्यमातून, स्वच्छ करणं अंतःकरण. तेव्हा अशा प्रकारे गुरुचं हे जे सामर्थ्य आहे ते महान आहे. आणि म्हणूनच सगळे शास्त्र गुरूंची स्तुती करतात. ते शिष्याला आपला अद्वैताचा वाटा देतात आणि अद्वैत देत असतानाही आपलं अद्वैत फुटू देत नाही, भंग होऊ देत नाही. हे कौशल्य आहे गुरूंचं. बरोबर. तुकाराम महाराजांचं एक ओवी आहे, नाही विटाळ, नाही त्या विटाळ अखंड सोवळी, नाही त्या विटाळ अखंड सोवळी, उपाधी वेगळी जाणवीच्या. ही जी शक्ती आहे ती सोवळी आहे. सोवळी, सोवळ म्हणजे काय असतं? सोवळ म्हणजे स्वच्छ वस्त्र, शुद्ध, ज्याला घाण काय लागलं असेल, मळकट झालेलं असेल, अशा वस्त्राला सोवळ म्हणत नाही. सोवळ शब्दाचा अर्थ आहे स्वच्छ, शुद्ध, स्वच्छ वस्त्र. आणि म्हणून आपल्याकडे सोवळ नेसण्याची पद्धत आहे. बायांनी सुद्धा सोवळ नेसून स्वयंपाक करावा असं आपल्या धर्मामध्ये. देवाची पूजा करताना तो पुजारी आहे ना, त्याने सोवळ नेसून पूजा करावी, म्हणजे शुद्ध स्वच्छ असं कपडा घालून देवाजवळ बसावं. मग आपल्या मळक्या वास करणाऱ्या घाणेरड्या कपड्यांनी त्या देवाची जर पूजा करायला लागली तर त्याला वास मिळणार का? तर बरं वाटेल का? मोठं तुम्ही अगदी त्याला अत्तर लावता आणि ते लावता तरी का उपयोग त्याचा? अरे कपडे तर घाण आहे की. म्हणून आपल्याकडे सोहळ्यामुळ्याचा हा प्रकार आलेला आहे. सोहळ्यामध्ये शुद्धता आहे, स्वच्छता आहे, बस, बाकी काही. म्हणून म्हणतात तुकाराम महाराज, सगळे संत आपले सांगतात की हे सोहळं जे आहे ना ते भगवंताला फार आवडतं. स्वच्छता आवडते, कोणाला आवडत नाही हो? घाण आवडते का आपल्याला?
मग स्वच्छता जर आवडत असेल तर मग कपडे स्वच्छ राहिले पाहिजे, मन स्वच्छ, शरीर स्वच्छ राहिलं, आंघोळ करूनच देवाची पूजा करायला पाहिजे. नंतर मग आंघोळ केली, कपडे स्वच्छ झाले, पण मन, बुद्धी, अंतःकरण त्याला काय करणार? ते तर घाण आहे. अशा घाण अंतःकरणाने देवाची जेव्हा पूजा होते तर देवाला तर सगळं माहिती, तो आतमध्ये राहतो ना, तो आत्मा तो सगळं जाणतो. आपल्या सगळ्या शरीराची खाणापुणा सगळी माहिती त्याच्याजवळ आहे. या माणसाच्या अंतःकरणामध्ये किती भरलेलं आहे हे तो आत्मा जाणतो. आत्म्याला सगळं माहिती आहे. म्हणून आपण दुसऱ्यांपासून काही चोरून ठेवू, पण आत्म्यापासून आपल्याला काही लपवता येत नाही, काही झाकून ठेवता येत नाही. आत्मा सगळं पाहतो, आतच बसलेला आहे तो. तेव्हा आधी काय करा? ज्ञानोबा म्हणतात, आधी आपण आपलं अंतःकरण स्वच्छ करा. कशाने? तुमच्या प्रयत्नाने नाही. अंतःकरण साफ करायचं म्हणजे काय बोळा घ्यायचा आणि कोतारा द्यायचा का? हात कशाने साफ करायचं? ती जी कुंडली शक्ती आहे ना, तिला काम करून द्यायचं. तिच्यासाठी साधनेला बसायचं. तुम्ही साधनेला बसला म्हणजे ती काम करायला लागते आणि मग ती सफाई करते. आता तुम्हाला बसणं आवडतच नाही साधनेला, तर मग ती सफाई केव्हा करायची? म्हणून साधनेला बसणं अति आवश्यक आहे. त्याशिवाय प्रगती नाही. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगायला. बरं, हे जे सफाईचं कार्य, शुद्धीकरण आहे ना, हे पूर्ण झालं की काय चमत्कार घडतो? हा प्रकार आहे. आता ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं तो, आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं नाही, अशी दोन माणसं जर आपण घेतली, दोन साधक घेतले, तर दोघांमध्ये काय फरक दिसतो? अहो, जमीन आसमानचा फरक आहे त्यांच्यामध्ये. वाटतात दोन्ही वरून तर सारखेच आहेत, दोघांनी सारखेच कपडे घातलेले आहेत, पण त्याच्यामध्ये फार 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 मोठा फरक जाणवतो. काय फरक आहे माहितीये? हा जो चांगला साधक आहे याला आनंदाचा लाभ होतो. हा आनंदी राहतो, सुखी राहतो, समाधानी राहतो, शांत राहतो. हे त्याचं लक्षण आहे. जो मनुष्य शांत समाधानी राहत असेल, आनंदात राहतो, कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला आनंद वाटतो, अशी ज्या माणसाची वृत्ती असते, समजून घ्यायचं तिथं त्याचा अंतःकरण आता पुष्कळ शुद्ध झालेला आहे. आणि ज्या माणसाला, ज्या साधकाला प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण येतात, त्याला प्रत्येक गोष्टीचा त्रास होतो, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला धक्के बसतात, प्रत्येक गोष्टीमध्ये तो नाराज होतो, चिडखोर असतो, संतापी असतो, समजून घ्यायचं याचा अंतःकरण अजून स्वच्छ नाही. किती सोपं काय? कशाला हात दाखवतात ज्योतिषाला, कशाला जातात त्यांच्याकडे पाहायला? ज्याचं तसं त्यालाच कळतं ना. नाही हो, त्याने आमचं काम करून दिलं बरं का, तो फार समजदार आहे, त्याला कळतं सगळं. काय केलं त्याने? अहो, आमच्या विहिरीला पाणी जाऊन दिलं त्याने. कुठून आणलं होतं त्याने पाणी लावायला? हा विहिरी पण आहे. हा तात्पर्य असं की आपलं आपल्यालाच कळत असत. आणि म्हणून हा अंतःकरणाचा फरक आहे. अंतःकरणामध्ये
जर स्वच्छता असली तर त्या माणसाचं जे वागणं आहे त्याच्यामध्ये, आणि ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्धी नाहीये, गलिच्छपणा आहे, घाण आहे अंतकरण, त्याच्या वागणीमध्ये ताबडतोब फरक दिसतो आपल्याला. म्हणून साधकांनो, त्या शक्तीला काम करू द्या. तिला काम करण्यासाठी साधनेला बसा. जितकी जास्तीत जास्त वेळ साधना करता येईल तेवढी साधना करा, तेवढी स्वच्छता जास्त होईल. आणि जितकी स्वच्छता जास्त होईल तेवढा आनंद ती तुम्हाला देईल ना, हो, समाधान देईल, शांती देईल, सगळं देईल तुम्हाला. तेव्हा आनंद देणारी ही साधना आहे. आपली साधना आनंद देणारी साधना आहे, कारण शक्तीच्या सगळ्या क्रिया आनंदजनक आहेत असं ज्ञान आपल्याला. अमृत अनुभवाची एक गोविंद अनुभव सांगून राहिले या ग्रंथामधला 5व्या प्रकरणातील मुली आहे. 5व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगून राहिले होते, तैसे सुखा आतोनी निघणे, ते सुखी सुखी तेणे, हे सुख मात्रची मा कोणी अनुभवावे. हो महाराज, अज्ञानाचं खंडन म्हणजे चाललेलं होतं, त्याच्यामध्ये ज्ञानोबा आपल्याला सांगून गेले एकदा की सुखा आतून निघणे म्हणजे सुखाच्या मधून ही कुंडली शक्ती ज्या वेळेला सुखाच्या त्या स्वच्छ शांत कणामधून निघते, ते सुखी सुखी होणे, मग तिच्या सुखाने मनुष्य सुखी होतो. अहो, आपल्याला खरं सुख देणारी ती कुंडली नाहीये. आणि आपल्याला काय वाटतं, पैसा येतो ना, जो पगार येतो किंवा काय जे येतं ना, त्याच्यामुळे सुख होतं आम्हाला. बाहेरच्या ह्या ज्या वस्तू आहेत त्या इंद्रियांना सुख देतील थोडंफार, परंतु आंतरिक सुख जे आहे, समाधान जे आहे, शांती जे आहे, ते देणारी ती शक्ती आहे. मग अशी शक्ती आपल्याला जर करून द्यायला दिलेले कार्य करायला, मग त्या शक्तीचा विकास करण्याचं कार्य आपलं आहे ना. आणि तिचा विकास तेव्हाच होतो, तिला काम करू द्यायला पाहिजे. तिला जर कामच करू आणि बसलेच नाही तुम्ही साधनेला, तर ती कसं काय काम करेल मग. म्हणून साधनेला बसलं पाहिजे असं ज्ञान म्हणतात. ते सुखी सुखी के देणे, हे सुख मात्रची मा कोणी अनुभव आहे. आणि जेव्हा ती शक्ती ज्या वेळेला पूर्णपणे त्या माणसाचं अंतकरण स्वच्छ करून टाकते, त्याला ते जे सुख प्राप्त होत म्हणे, ते काय अनुभव सांगू त्याचा. ज्ञानवंता त्याचा अनुभव काय सांगू, स्वतः ज्ञानवाने अनुभवलेला आहे ते. म्हणून ते म्हणतात, हा स्वरूपानंद तुम्हाला घेता येईल. स्वरूप म्हणजे स्वरूप, स्व म्हणजे आत्मा, त्याचं जे रूप आहे ते पाहणं. स्वरूप पाहणं म्हणजे स्वरूपानंद होणं, ते पाहिल्यावर आनंद होतो. आत्म्याच्या स्वरूपामध्ये आनंद भरलेला आहे. आणि हा आनंदाचा अनुभव आपल्याला ही कुंडली शक्ती करून देते. हो, कोणी बाहेरचा कोणी करू शकत नाही आत्म्याकडे जाऊन. मी जर म्हणेल की मी तुला आत्मानंद प्राप्त करून देतो, तर हे माझ्याजवळ फसवून टाकेल तुम्हाला तो. अशा गोष्टीच्या नादी लागू नका साधकांनो. फसवणारे लोक फार जगामध्ये. तेव्हा ती तुमची शक्तीची कुंडली शक्ती आहे, ती तुम्हाला त्या आत्म स्वरूपाचा आनंद देणारी आहे. तिची कास धरा, तिच्या नादी लागा, तिची साधना करा. ती साधना इतकी सोपी साधना आहे आपली. आणि मला तर खरोखर आश्चर्य वाटतं की जगातल्या जेवढ्या साधना बाकीच्या त्या सगळ्या करण्याच्या साधना आहेत. हे तर खरं. नुसतं नाम जप जरी म्हटलं तरी ते घ्यावं लागतं, माळ फिरवावी लागते,
जपाची साधना सोपी आहे खरं म्हणजे, पण तरी सुद्धा ते नाव वारंवार वारंवार जप करत बसावं लागतं. करण्याची साधना आहे. आपली साधना करण्याची साधनाच नाही. तुम्ही काही करू नका हो, तुम्ही फक्त आसन घ्या आणि बसा आणि बघा मग तिचे चमत्कार. काही न करण्याची साधना असून याला करावं असं वाटतं. आणि सवय पडली आहे ना. सवय कशाची पडलेली आहे? करण्याची. कारण तो करतच आलेला आहे ना आता. ज्याला करण्याची सवय लागून गेलेली आहे त्याला ही न करण्याची साधना मिळाली की त्याला कशी रुचेल, कशी आवडेल. मग त्याला असं वाटतं काहीतरी करायला पाहिजे. हे काय नुसतं बसून राहिलं. म्हणून न करण्याची साधना असूनही तुम्ही काही काही करू इच्छितात, वेडेपणा आहे. म्हणून जाणव सांगले की साधना करा, साधना करा, साधना करा आणि त्या साधनेनं तुम्हाला सगळी सुख प्राप्त होतील. बरं, आता एक शेवटची ओळ राहिली भावाची. या प्रकरणातली शेवटची ओळ झाली की मग हे 9वं प्रकरण संपेल आणि एक 10वं प्रकरण फक्त थोड्याशा ओव्या राहिल्या आहेत. आता ते किती दिवस चालू कोणास ठाऊक. तेव्हा उद्याला आपल्याला ही 71वी ओवी घेऊ आणि फार सुंदर ओवी शेवटची तर ओवी का भार केलाय ज्ञानवानी. हा अमृताचा अनुभव आहे. अमृतानुभवातल्या ओव्या म्हणजे ज्ञानोबांच्या त्या स्वरूपावस्थेतनं निघालेल्या ओव्या आहेत. त्या अमृताच्या अनुभवातून घुसकळून काढून तुम्हाला ते सांगतायत. ते जे शब्द बाहेर पडतायत ना ते त्या अमृताच्या अनुभवातून येणारे शब्द आहेत. म्हणून अमृतानुभव ग्रंथ इतर कुठल्याही शास्त्र ग्रंथापेक्षा अतिशय श्रेष्ठ असा ग्रंथ झालेला आहे. कारण ते जे सांगतात ते इतकं तळमळीने सांगतात, पुन्हा कळकळीने सांगतात, प्रेमाने सांगतात. माझ्या शिष्यांना, माझ्या साधकांना हे मी जे सांगतोय त्याचा अनुभव यायला पाहिजे. आता शिष्याची म्हणून वृत्ती जशी असेल त्याप्रमाणे त्याला प्राप्त होत. तेव्हा शिष्यावर अत्यंत न करणारे सद्गुरु जे आहे ते ज्ञानोबासारखे क्वचित असतात. किती ज्ञानवांचं छोटस वय आहे, पण सगळं जग त्यांना माऊली म्हणत. माऊली, आई, आई हे जे उपमा आहे किंवा हे जे कथन आहे ते प्रेमासाठी प्रसिद्ध आहे. आई हे दैवत आहे ना, प्रेम करणारं दैवत आहे. तसं ज्ञानोबा हे गुरु तर आहे परंतु मातृ हृदयी आहे. आई सारखं त्यांचं हृदय अतिशय कोमल आहे आणि म्हणून सगळे लोक त्यांना माऊली म्हणतात. ज्ञानाची माऊली, खरी कृपेची सावली, हे ज्ञानाची माऊली येते आणि आमच्यावर कृपेची सावली धरते. म्हणून ज्ञानोबांना प्रणाम करून आजच्या सत्संगाला विश्राम देऊ. सत्संगाची वेळ संपलेली आहे. उद्याला शेवटची ओवी आहे. उद्या पाहू. हरि ओम.